नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल अगदी नोटीस आलेली आहे की उत्पन्न प्रमाणपत्राची अट रद्द। तर कशाबद्दल अगदी तुम्हाला मी पूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे की नीट 2025 उत्पन्न प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे। आणि तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की SC-BC या कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत आपले, तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क परीक्षा प्रतिपूर्ती योजनेकरिता 8 लाख उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आलेली असून फक्त नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे। म्हणजेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न न बघता विद्यार्थ्यांना फी सवलतीचे लाभ दिले जातील। या संदर्भातील शासन निर्णय दिलेला आहे। तर अगदी कुठला निर्णय दिलेला आहे शासन निर्णयात आपण संदर्भ पूर्णपणे खाली पाहूया। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल इथे संदर्भ त्यांनी पूर्णपणे इथे सांगण्यात आलेला आहे की SC-BCच्या विद्यार्थ्यांना की 10% जे आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय करिता आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने त्यांनी जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। तर तुम्ही इथे सूचना नंबर 2 असं तुम्ही संदर्भ पाहू शकता। तर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, शासकीय विद्यापीठ विनाअनुदानित तत्वांवर सुरू असलेल्या जो अभ्यासक्रम आहे तो प्रवेश घेतलेल्या कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत, अगदी विमुक्त जाती, भटक्या जाती जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात असून त्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केलेले आहे, असं हे पूर्णपणे त्यांनी तिथे नोटीसमध्ये दिलेली आहे। आणि या तरतुदीच्या ह्याच्यावरती राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीही सदर तरतूद लागू करण्याची बाब शासनाने विचारात घेतलेली आहे। तर या अनुषंगाने शासनाने खालील निर्णयही घेतलेले आहेत। तुम्ही अगदी पूर्ण हा शासन निर्णय पूर्णपणे अगदी डिटेल्स पाहू शकता आणि वाचू पण शकता। अगदी हा डिटेल्स तुम्ही पहा आणि लक्षात येईल की त्यांनी कुठला निर्णय घेतलेला आहे की 24-25 या वर्षातील शासकीय, अशासकीय, अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, शासकीय विद्यापीठ विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यवसायातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात येत असून नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येत आहे, असं ही पूर्णपणे नोटीस त्यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्यांनी तिथे अगदी वेबसाईट पण दिलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता शासन निर्णय महाराष्ट्रात तिथे www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती तुम्ही अगदी व्हिजिट करून अगदी डिटेल्स पूर्ण नोटीस पाहू शकता, वाचू शकता। आणि काही डाऊट असेल तर अगदी तुम्ही मेसेज कॉल करून अगदी पूर्ण डिटेल्स माहिती विचारू शकता। तर अधिक माहितीसाठी मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही अगदी कॉल मेसेज करून अधिक माहिती घेऊ शकता। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की शासन निर्णय काय आलेला आहे। तर वरचीवर तुम्हाला असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलशी कनेक्ट राहा। म्हणजेच मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता आणि डेलीचे अपडेट्स पाहू शकता। आणि नॉन क्रिमिलियरबद्दल शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र लागेल, परंतु कॉलेज किंवा योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे। ही पण तुम्ही अगदी तुम्ही विचारात घेऊ शकता। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अडचण असेल त्यांनी अगदी कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता। एवढंच आहे आणि मित्रांनो, ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।